नमस्कार मंडळी, आज शिकणार आहोत 9 ते 5 ठिपकांची रांगोळी। बघा, अशा 3-3 रेषा आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। ह्या बाजूला 3 लाईनीत आपल्याला असे फुलं काढायचे आहेत आणि वरती 2 लाईनीत असे फुलं काढायचे। 3-3 डॉट आपल्याला जोडून घ्यायचे अशा पद्धतीने। बघू शकता तुम्ही, मी खडूने का शिकवते, तुम्हाला सराव लागायला पाहिजे म्हणून। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे। जे आपल्याला डॉट दिसतो त्याच्यावर व्यवस्थित असं आपल्याला गोल गोल करून घ्यायचं आहे। सगळीकडे आपण सेम करणार आहोत। खूपच सुंदर आणि कलरफुल रांगोळी, ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आणते मी बेसिक पद्धतीने। नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे कळेल। हे बघा, अशा पद्धतीने गोल गोल करून घ्यायचं आहे आपल्याला। सेम त्या पद्धतीने खूपच इजी आणि सोपी रांगोळी, ज्याला रांगोळी अगदी येतच नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। असा सराव करायचा आपल्याला अशा पद्धतीने, म्हणजे आपल्याला व्यवस्थित रांगोळी टाकता येईल। हे बघा, अशा पद्धतीने मधूनही आपल्याला गोल छोटं गोल करून घ्यायचं आहे। सगळीकडे आपण सेम करणार आहोत। इंस्टाग्रामवर भी माझी आयडी आहे, नक्की पहा। अशा पद्धतीने जितके फ्लावर आहेत तितक्यावर आपण असेच गोल करून घेणार आहोत। आणि मी भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ ह्या चॅनलवर टाकले आहेत। रेषा कशा ओढायच्या, डॉट कसं पाडायचे, चुटकी कशी धरायची व सोडायची, डबल रेषा रांगोळी, फेमिकॉलच्या बॉटलने रांगोळी कशी शिकायची व आपल्या मनपसंतीचे फ्लावर कसे तयार करायचे, एका बोटाने रांगोळी कशी काढायची, भरपूर व्हिडिओ आहेत। नक्की पहा माझे व्हिडिओ आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी नवीन खूप सारे व्हिडिओ आणणार आहे तुमच्यासाठी शिकण्यासाठी खास बेसिक पद्धतीने। अशा पद्धतीने मिनी सॉसची बॉटल घेतली आहे, त्याच्यामध्ये रांगोळी भरली। बघा, वरचा टोक थोडा कट केला आहे। अशा पद्धतीने आपण डॉट पाडून पंच करून घेणार आहोत। मध्येही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने इथंही आपण सेम त्या पद्धतीने सगळ्या फ्लावरमध्ये आपण कलर टाकणार आहोत। खूपच छान उपयोगी अशी ही बॉटल आहे, नक्की ट्राय करा तुम्हीही। किंवा फेमिकॉलची बॉटल खूप यूजफुल आहे, ती बी ट्राय करा। फेमिकॉलची बॉटल आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि रांगोळी गाळून भरायची आणि वरचा टोक कट करायचा आहे। मग बघा, तुमच्या मनपसंतीचे तुम्ही फ्लावर किंवा डॉट पाडू शकता। यूजफुल आहे ती बॉटल। आणि बघा, बोटाने आपण पंच करून घेणार आहेत असं गोल गोल सगळे डॉट। अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचं आहे। खूपच कलरफुल आणि सुंदर रांगोळी आहे। कलर कॉम्बिनेशन ही मी दाखवलं आहे, विरुद्ध कलर कसे टाकायचे असं। अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे। मध्ये आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बोटाने त्यालाही आपल्याला पंच करून घ्यायचं आहे। आपण जे बाहेरचं फ्लावरच्या कळ्या आहेत त्याच्यावरती आपण डॉट टाकून घेणार आहोत। पूर्ण फ्लावरच्या ज्या पाकळ्या आहेत त्याच्यावर आपण डॉट टाकायचे आहेत। अशा पद्धतीने त्याला पंच करायचं आपल्याला बोटाने थोडं। सगळीकडे आपण सेम करून घेणार आहोत डॉट पाडून। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात माझे शिकवण्यासाठी। आपल्याला गोलच्या वरती टाकायचे असं डॉट।
बोटाने आपल्याला गोल करून घ्यायचे ते जे डॉट आपण टाकले ते अशा पद्धतीने. हे बघा मी फेमिकॉलची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे, सुकवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे. वरचा वरचा टोक मी कट केला आहे. अशा पद्धतीने आपण जे गोल गोल केलेले आहे कलरचे त्याच्यामध्ये डॉट टाकून घेऊया. खूपच इझी आहे फेमिकॉलच्या बॉटलने रांगोळी पाडायचं किंवा फ्लावर किंवा डॉट आपण पाडू शकतो. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही येईल. अशा पद्धतीने आपण सगळीकडे डॉट टाकून घेणार आहोत व्हाईट कलरचा. सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते, बघू शकता तुम्ही. नक्कीच खडूने पहिले ट्राय करा. मी त्याच्यासाठी खास खडूने मी रांगोळी आणली आहे. म्हणजे आपण काळ्या फळीवर किंवा फरशीवर टाकू शकतो अशी रांगोळी खडूने आणि नंतर कलरही भरू शकतो. ज्याला येतच नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. ज्यांना एकदम रांगोळी येतच नसेल त्यांच्यासाठीच खास व्हिडिओ मी आणला आहे की खडूने आपल्याला असं आखून घ्यायचं आहे पहिले. हे बघा इथं गोल करून घ्यायचं आहे आपल्याला. जे 2 फ्लावरच्या कळ्या आहेत त्याच्यावरती अशा पद्धतीने. किती सुंदर असं फेमिकॉलच्या बॉटलने हे बघा आपण रांगोळी पाडू शकतो, बघू शकता तुम्ही. नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने इथून आपल्याला हा फ्लावर काढून घ्यायचे गोलच्या वरती. मधून एक रेष मारून डॉट पाडून घ्यायचा आहे पुढे. इथंही आपण एक एक डॉट पाडून घेणार आहोत. इथंही सेम त्या पद्धतीने आपण हा फ्लावर काढणार आहोत. ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी नवीन नवीन खूप सारे शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे. थँक्यू आणि धन्यवाद.